विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती बाय टेक्स्टबुक या चॅनलवरती. तुमचं परत मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो सेशन राहणार आहे अतिशय महत्त्वाचा राहणार आहे, कारण की तुम्ही थंबनेल बघितलं असेल त्याच्यावर तुम्हाला असं दिसत आहे की 90+ आपल्याला जर मार्क जर घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. काय आहे स्ट्रॅटेजी, कसं आपण हे जे समोरचे 60 दिवस आहे कसं आपण याच्यातून पोलीस भरतीचा मार्ग काढू शकतो, कारण की आपल्याला यंदा वर्दी जर चढवायची असेल तर काहीतरी जगांपेक्षा वेगळं करावं लागेल, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, आजचा जो सेशन आहे जो काही 10-15 मिनिटाचा राहणार आहे, एकदम छोटासा सेशन आणि एकदम भरपूर महत्वाची गोष्ट तुम्हाला आज मी सांगणार आहे. समजून घ्या. तुम्हाला जर पोलीस भरती जर काढायची असेल तर तुम्ही ज्या काही चुका करतात, आपल्या ज्या समजा चुका आहे आणि त्याच्यातून काय शिकलो पाहिजे आपण, ओके, याच्यावर आपण बोलणार आहे. आणि समोरचा पॉईंट जर बघितलं मित्रांनो, समोरचा पॉईंट जर चेक केलं तर तुम्हाला असं दिसत ते की 90+ जर मार्क जर आपल्याला मिळवायचे असेल, 90+ जर गुण मिळवायचे असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे किंवा आपण कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे. तुम्ही जुने असाल नवीन असाल पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुमचा हा व्हिडिओ आयुष्य बदलू शकते. ओके, हे तुम्हाला सांगतो. तुम्ही 10 मिनिट जे मला देणार आहात ते तुमचं वाया जाणार नाही, हे तुम्हाला निश्चित व्हिडिओच्या शेवटी कळणार आहे. ओके, चला आता बघा आपल्याकडून काय काय चुका होतात त्या पहिली गोष्ट समजून घ्या. काय चुका होतात त्याच्यामध्ये जर बघितलं काय करायला पाहिजे आपण, काय करायला नाही पाहिजे, हे पहिली गोष्ट डोक्यामध्ये असायला पाहिजे. बघा मित्रांनो, पीवायक्यू जर बघितलं तर महत्व न देणे. पहिली गोष्ट जर बघितलं ना, पीवायक्यू म्हणजेच काय तर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर म्हणजेच काय की मागच्या वर्षीमध्ये जे काही पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत ते सगळं तिथं अनालिसिस करावं लागत असते, पण तुम्ही मागच्या वर्षीचे प्रश्न पाहत नसतात. हे आपण टाळतो, स्किप करतो त्याला. दुसरी गोष्ट जर बघितलं सोशल मीडिया अतिशय महत्वाचा पॉईंट आहे की तुम्ही जर समजा मोबाईल बघत बसला तर आपला कधी टाइम निघून जातो. आपण एक रील्स पाहायला जातो किंवा एक शॉर्ट्स व्हिडिओ पाहायला जातो युट्यूब वरती किंवा इंस्टाग्राम वरती, तो पाहत पाहत कधी रात्रीचे 1-2 वाजून जातात ते आपल्याला कधीच कळत नसतो. मग लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सोशल मीडिया पासून ह्या 2 महिने जर लक्षात ठेवलं तुम्ही तर तुम्हाला अवॉइड करायचं आहे, टाळायचं आहे. ओके, सोशल मीडिया पासून तुम्हाला दूर राहायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बघा, तुम्ही कोणती तरी लायब्ररी जॉईन केली असाल किंवा कुठेतरी ग्रुपमध्ये अभ्यास करत असाल, आपला एखादा मित्र आहे तो जर नवीन पुस्तक आणत असेल, आपलं लगेच आपला जो काही फोकस आहे तो वळतो त्या नवीन पुस्तकाकडे. म्हणजेच काय बाबा की नवीन पुस्तक आपण पण आणायला पाहिजे, म्हणजे आपण लगेच मार्केटमध्ये जातो आणि एखादं नवीन पुस्तक तिथे घेऊन येतो. पण मित्रांनो, हे तुम्हाला तिथे टाळावं लागेल. तुम्ही जो काही पुस्तक तिथं वाचत आहात तोच तुम्हाला वारंवार तिथं वाचायचा आहे. तुम्ही जो नवीन पुस्तकाच्या नादीमध्ये आहात तर लक्षात ठेवायचं आपली जहाज डुबण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला नवीन पुस्तक तुम्हाला टाळायचं आहे. जो तुम्ही आतापर्यंत वाचलेला पुस्तक आहे तोच तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे हे समोरचे 2 महिने. मग सर याच्यामध्ये रिझल्ट निघणार का, तर हो 100% निघणार. मी म्हणत आहे तुम्हाला की आपण वायटीवर तुमचं सगळं पोलीस भरतीचं कंटेंट इथे घेऊन येत आहे. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल, पोलीस भरतीची तयारी जर करत असाल तर 100% चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की सगळा जो कंटेंट आहे, सगळा जो अपडेट आहे याच चॅनलवरती मी तिथं शेअर करत असतो. तुम्हाला बाकीचं सोशल मीडिया वापरण्याची गरज नाही, कारण की मी या चॅनलवरूनच तुम्हाला सगळं अपडेट देत जाणार. आणि समजून घ्यायचं आपला टेलिग्राम चॅनल पण तिथं जॉईन करून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे काय काय अपडेट आहे ते सगळं मी तिथं शेअर करत. ओके, चेक करा. नवीन पुस्तक तुम्हाला टाळायचं आहे मित्रांनो. ओके, सोशल मीडिया पासून तुम्हाला दूर राहायचं आहे. हे समोरचे फक्त 60 दिवस, समोरच्या 7 दिवस सोशल मीडिया पासून दूर राहतात. तुमचे जे काही तुम्ही धागेदोरे जोडलेले आहात आहे की नाही, किंवा जोडण्याचा प्रयत्न करत आहे धागेदोरे, तर मित्रांनो थोडं थांबवायचं आहे हे 2 महिने. त्याच्यानंतर आपोआप वर्दी आल्याच्या नंतर आपोआप हे दोरे जे आहे ना आपोआप जवळ येतात. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला समजलं असेल की हे 2 महिने आपल्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. अग्निपरीक्षा आहे मित्रांनो. जास्तीत जास्त जे आपण सल्ले घेतो आहे की नाही, म्हणजे एखादा मित्र आहे तो आपल्याला काहीतरी सल्ला देत आहे की असं पोलीस भरतीची तयारी करायला पाहिजे, तसं पोलीस भरतीची तयारी करायला पाहिजे. हो, मान्य आहे, तो तुमचा जो मित्र आहे तो तुम्हाला योग्य सल्ला देत आहे. पण एक मित्र देत आहे सल्ला, आपण त्याच्या मार्गाने जात आहे, अजून दुसरा मित्र येतो तो एक काहीतरी वेगळा सल्ला देतो, मग अजून आपला जो रस्ता आहे आपण चेंज करतो आणि कोणता तरी नवीन पुस्तक घेऊन येतो मार्केटमधून. म्हणजे मित्रांनो, मला काय म्हणायचं आहे तुम्हाला समजलं असेल की कोणते पॉइंट आपल्याला अवॉइड करायला पाहिजे या सीझन मध्ये, या फेज मध्ये, या 60 दिवसामध्ये. तर यांना तुम्ही फोकस करा की जे काही पीएक्यूज तुम्ही समजा आता त्याला महत्व देत नाहीये त्यांना तुम्हाला महत्व द्यावं लागणार आहे. सोशल मीडिया पासून तुम्हाला दूर राहायचं आहे. नवीन जे पुस्तक आहे मार्केटमध्ये जे आता येत आहे त्यांच्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे. जो काही पुस्तक तुम्ही जुना वाचत आहे तोच तुम्हाला वारंवार वाचायचा आहे. ओके,
त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं जास्तीत जास्त सल्ले न घेणे, हे मित्रांनो अतिशय महत्वाचं पॉईंट आहे. कारण की आपण वारंवार सल्ला घेतो याच्याकडून त्याच्याकडून, युट्यूब वरून, इकडून तिकडून. मी म्हणत आहे तुम्हाला की याच्यानंतर जर बघितलं फक्त तुम्हाला पोलीस भरती क्रॅक करण्यासाठी मी जे जे काही म्हणणार आहे या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तेवढं जरी केलं तर तुमची 100% पोलीस भरती तिथं निघणार. ओके, फक्त फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण समोर जाऊया. बघा ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायची आहे. त्याच्यानंतर बघा आज जर बघितलं तर तयारी का आगमन. आता तुम्हाला तयारीची लक्षात ठेवायचं आहे, तयारी करायचंच आहे. आगमन झालेच आहे, बाप्पाचं काल आगमन झालेलं आहे. आपण सोबत तयारी करू शकतो. तुम्ही माझ्यासोबत तयारी करू शकता. आता जर बघितलं तर टेक्स्टबुक तुमच्यासाठी जर बघितलं 29 ऑगस्टला काहीतरी नवीन इनिशिएटिव्ह घेऊन येणार आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा. कारण की ही जर बघितलं लक्षात ठेवायचं एक मोठी ऑफर येणार आहे मित्रांनो. या ऑफरला हजारो विद्यार्थी तिथं वाट पाहत असतात, पण तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर 100% ऑफर काय आहे 29 ऑगस्ट 2025 आहे मित्रांनो. रात्री 12 AM ला लक्षात ठेवायचं आहे की रात्रीचं ही ऑफर तिथं लॉन्च होणार आहे. 100% तुम्ही भाग घ्या याच्यामध्ये आणि तुमचं जे स्वप्न आहे त्याला साकार करा. ओके, जास्त बोलत नाही इथं. समोरचा पॉईंट आपला महत्वाचा आहे, काय करायचं आहे. आता ते काय करायचं नाही त्याच्यावर मी 2 मिनिट बोललो कारण की ते तुम्हाला टाळायचं आहे. पण इथून समोर काय करायचं हे अतिशय महत्वाचं आहे. पहिली गोष्ट जे माझ्यासाठी असणार आहे PYQ, हे माझ्यासाठी बायबल असणार आहे, ग्रंथ असणार आहे. तुमच्याकडे जर PYQ नसेल, तुमच्याकडे जर मागच्या वर्षीचे पोलीस भरतीचे प्रश्न नसतील तर तुम्हाला पोलीस भरती करणं मी म्हणतो चुकीचं ठरेल. तुम्ही करूच नका पोलीस भरती तुमच्याकडे जर मागचे प्रश्न नसतील तर. मित्रांनो तुम्ही ते प्रश्न पिऊन घ्या, खाऊन घ्या ते प्रश्न डायरेक्ट, एवढं पाठ करून घ्या ते प्रश्न. आणि तोच प्रश्न वारंवार रिपीट होत असतो, प्रत्येक एक्झाम मध्ये तो रिपीट होत असतो. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे PYQ आपल्याला बेस्ट करायचं आहे. दुसरी गोष्ट जर बघितलं पुस्तके, आता जो तुमच्याकडे पुस्तक आहे, जे काही तुमच्याकडे नोट्स आहे तेच तुम्हाला वारंवार वाचायचं आहे, वारंवार रिव्हिजन करायचं आहे. जुनेच तुम्हाला जर बघितलं जुने जे पुस्तक आहे, नोट्स आहे ते तुम्हाला वारंवार करायचं आहे. आणि आपण जे आहे समजा बॅच मध्ये नेहमी जे समजा सगळं मराठी व्याकरण असेल, GS असेल, मॅथ रिझनिंग असेल, यांचं सगळं कंटेंट तिथं शेअर करत असतो, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे, तर तुम्ही ऍप मध्ये जाऊन पण ते चेक करू शकता. ओके, त्याच्यानंतर बघा अभ्यासक्रम. आता बघा हा महत्वाचा पॉइंट आहे. आता प्रत्येक पोलीस भरतीमध्ये सारखं गेलं असं नाहीये, लक्षात ठेवायचं. पण हा तुम्हाला माहित आहे की जर पॉइंट समजून घेतलं, मराठी असेल, त्याच्यानंतर जर बघितलं आपण म्हणू शकतो गणित, अंकगणित ज्याला म्हणता तुम्ही, गणित, बुद्धिमत्ता चाचणी. ओके, बुद्धिमत्ता चाचणी. आणि त्याच्यानंतर जर चेक केलं, बुद्धिमत्ता चाचणीच्या नंतर जर चेक केलं तर लक्षात ठेवायचं आपल्याला GK GS. ठीक आहे, हे तुम्हाला 25-25च्या स्लॉट मध्ये येऊ शकतात. ओके, 25 क्वेश्चन कशाचे, GKचे, 25 मराठी आहे की नाही, अंकगणित 25, बुद्धिमत्ता 25 काय बेटा इथं GK GS. 100 मार्कचा पेपर राहणार आहे, 90 मिनिट म्हणजे 1.5 तास तुम्हाला मिळणार आहे. पण लक्षात ठेवायचं आपण 1.5 तासाच्या हिशोबानं कधीच प्रॅक्टिस करायचं नाही. लक्षात ठेवा मित्रांनो की इथं जर 100 प्रश्न जर असेल तर 100 गुणासाठी असणार आहे ते, तर आपल्याला इथं जनरल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसाच असेल असं नाहीये. आता प्रत्येक विद्यार्थी काय करतात की फॉर्म भरण्यासाठी मला कॉल करतात, मेसेज करतात, सर कोणत्या जिल्ह्यामध्ये मी फॉर्म भरायला पाहिजे, कोणत्या जिल्ह्यामध्ये समजा या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहे तर तिथे जर बघितलं तर मीरा भाईंदरला आपण म्हणू शकतो बऱ्यापैकी जागा आलेल्या आहे, तर तिथं फॉर्म भरू का सर, मुंबईला फॉर्म भरू का सर. मित्रांनो तिथचा जो मागच्या वर्षीचा पेपर आहे तो एकदा चेक करा. आपण त्या पेपरला कट टू कट बसतो का, तो पेपर सॉल्व्ह करून बघा. तो आहे 100 मार्काचा पेपर, तुम्ही त्याच्यामध्ये 50 मार्क घेताय फक्त. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपली कॅपॅसिटी बघा. तुम्हाला मॅथ रिझनिंग मध्ये तुम्ही चांगला आहात, बेस्ट आहात, मराठीचा जर बघितलं तर किंगमेकर विषय आहे. मग याच्यामध्ये जर 75 आपल्याला बेस्ट आपल्याकडे मार्क आहे तर आपण मीरा भाईंदरला का भरायचं बाबा. कारण की तिथं जर बघितलं GK जवळपास 50 क्वेश्चन तिथं GK विचारलं होतं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुम्ही समजू शकता की आपण मागच्या वर्षीचे प्रश्न म्हणजे फॉर्म भरत असताना फक्त जागा पाहून फॉर्म भरायचं नाही तुम्हाला. म्हणजे बाबा जागा पाहिली मी इथं जास्त आहे, पुणे जिल्ह्याला जास्त आहे, मुंबईला जास्त आहे, तिथं मीरा भाईंदरला जास्त दिसत आहे सर, तिथं फॉर्म टाकतो.
आता मी जर बघितलं, माझ्या एका स्टुडंटला सांगितलं होतं मागच्या वर्षी, बाबा तू मुंबईला सगळं फॉर्म मुंबईला टाक. यावर्षी तसं नाहीये. तुम्हाला माहित आहे, एका जागेसाठी एकच तुम्हाला फॉर्म टाकावा लागतो, एका पोस्टसाठी. हे तुम्हाला माहित आहे, कारण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. पण मित्रांनो लक्षात ठेवायचं, तिला सांगितलं होतं मी की बाबा तू मुंबईला टाक फॉर्म. तिनं टाकलं. त्याच्या अगोदर पण सांगितलं होतं की वनरक्षक भरतीला तू चंद्रपूरला टाक जो फॉर्म. तिथं थोड्याशा मार्काने ती कटली आणि इथं जर बघितलं मुंबईला ती सिलेक्ट झाली. म्हणजे मी विचार करूनच तिला सांगितलं होतं की बाबा तू कुठं फॉर्म टाकायला पाहिजे, कारण की मला माहित होतं की बाबा ती कशामध्ये हुशार आहे. येतं तुमच्या लक्षामध्ये. पण आपल्याला स्वतःला स्वतःच माहित असतं की आपला विषय कोणता वीक आहे, कोणत्या विषयामधून आपण मार्क ओढून आणू शकतो. तर मित्रांनो त्या वेने तुम्ही चला. ओके, जागा आपल्याला एकच पाहिजे. तुम्ही जर विचार करत असाल सर 500 जागा आहे, इथं 2000 जागा आहे, तिथं टाकतो. आपल्याला जागा एकच पाहिजे आणि तिचे बाजीगर तुम्ही जा. हे कॉन्फिडन्सने मी सांगतो आणि तुमच्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स असायला पाहिजे. ओके, लक्षात ठेवायचं की जर मीरा भाईंदरला जर 50 क्वेश्चन तिथं जीके जीएस वरती विचारत असेल आणि तुमचा जर जीके जीएस थोडा आपण म्हणू शकतो नाही बाबा तेवढं नाहीये माझं सर, असं आपण स्वतःला मानायला पाहिजे की बाबा जे आहे ते मानायला पाहिजे, नाही तर हव्यामध्ये जायला नाही पाहिजे. लक्षात ठेवायचं आहे की तिथं जर समजा 50 प्रश्न जीके जीएस वर जर विचारत असेल, तुमचा जर कच्चा असेल थोडं जीके जीएस, तर लक्षात ठेवायचं आपण दुसरा जिल्हा निवडा. आपल्याला एक पोस्ट पाहिजे, महाराष्ट्रामध्ये कुठेही पोस्ट लागली तरी चालते, हे तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, तर समोरचं लक्षात ठेवायचं की अभ्यासक्रम. आता हे जर बघितलं हे तर झालं अभ्यासक्रम. त्याच्यानंतर याच्यामधले महत्वाचे टॉपिक, तुम्हाला माहिती आहे सुपर कोचिंग क्लासेस जो मराठी चॅनल आहे तिथं मी सगळं टाकलेलं आहे की बाबा कोणते महत्वाचे टॉपिक आहे ते तिथं शेअर केलेलं आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर अजून मी या चॅनलवरती जर बघितलं नवीन चॅनलवरती महत्वाचे टॉपिक कोणते आहे ते तिथे सांगून देणार. लक्षात ठेवायचं अभ्यासक्रम जर बघितलं महत्वाचे टॉपिक हे लक्षात ठेवायला. हे कधी कळणार आपल्याला? प्रश्नपत्रिका बघितल्याच्या नंतर, अनालिसिस केल्याच्या नंतर. मी म्हणेल तुम्हाला अनालिसिस म्हणजे प्रश्नपत्रिका बघणे नव्हे, मॅक्रो अनालिसिस असायला पाहिजे. कोणता टॉपिक वरती किती प्रश्न आलेले आहेत तोच टॉपिक आपल्याला जर बघितला बेस्ट करायचा आहे, एकदम बेस्ट करायचा आहे, हे तुमच्या डोक्यामध्ये यायला पाहिजे. ओके चालेल. त्याच्यानंतर समजून घ्या मित्रांनो महत्वाचे टॉपिक तुम्हाला बघायचे याच्यातून. त्याच्यानंतर सराव पेपर. सराव पेपर का बाबा? कारण तुम्हाला मी नेहमी क्लासमध्ये ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना एक उदाहरण देत असतो की सचिन तेंडुलकर जरी समजा क्रिकेटचा देव असेल, तुम्हाला माहित आहे की सचिन तेंडुलकरला जर बघितलं तर क्रिकेटचा देव म्हटल्या जाते बाबा, विराट कोहलीला किंग म्हटल्या जाते क्रिकेटचा. पण मित्रांनो त्यांना जर उद्या मॅच खेळायची असेल तर ते आज त्या नेटमध्ये जाऊन प्रॅक्टिस करतात. ते तर देव आहे, किंग आहे बाबा, मग त्यांना काय गरज आहे? नाही, गरज आहे सराव पेपरची मित्रांनो, गरज आहे. तुम्हाला ते करावंच लागणार आहे. चेक करायचं की सराव पेपर जर बघितला तर तुम्हाला दिवसातून एक पेपर सोडवायचा आहे, एक पेपर सोडवायचा आहे. सराव पेपर जर बघितलं एकच पेपर सोडवायचा दिवसातून. आणि हे सोडवल्याच्या नंतर ते समजा आपण मेसच्या डब्याच्या खाली ते समजा पेजेस घेऊन फेकून द्यायचं नाहीये, ते तुमच्या जवळ तुमच्या फाईलमध्ये असायला पाहिजे. आणि तिथे अनालिसिस तुमचं असं असायला पाहिजे की बाबा हे सराव पेपर तर मी दिलेला आहे, तर मला मराठीमध्ये, गणितमध्ये, बुद्धिमत्तामध्ये, जीके जीएस मध्ये किती प्रश्न होते आणि त्याच्यापैकी मला किती मिळाले. जसं मी म्हणत आहे की बाबा 25 पैकी मला इथं 15 मिळालेलं आहे, गणितमध्ये 25 पैकी 20 आहे, याच्यामध्ये जर बघितलं 25 पैकी बाबा म्हणून 23 आहे, इथं जीके जीएस मध्ये 10 येत आहे. तुमचं एवढंच प्रयत्न असायला पाहिजे समोरच्या पेपरसाठी, दुसऱ्या दिवशीच्या पेपरसाठी. काय की हा जो मराठी विषय दिसत आहे सर याच्यामध्ये मला 15 पेक्षा खाली मी आलो नाही पाहिजे, 15 गुणच्या खाली आपण आलो पाहिजे का? नाही. इथं दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये एक तर 15 यायला पाहिजे किंवा 1 मार्क असं लक्षात ठेवायचं की 16 आले तरी बेस्ट आहे, बेस्ट. एका दिवसामध्ये 1 मार्क जरी वाढत असेल तर, पण 15च्या खाली 14 आलं नाही पाहिजे. मग तुमचा अभ्यास करून काहीच फायदा नाहीये. लक्षात ठेवा मित्रांनो, मी तुम्हाला म्हणत नाही की बाबा आज 15 आहे तर उद्या जे समजा 25 आले पाहिजे असं टार्गेट ठेवा, बिलकुल नाही. मी तुम्हाला असं म्हणणार की 15 पैकी जर लक्षात ठेवायचं की पहिल्या दिवशी 15 येत असेल तर दुसऱ्या दिवशी 15 आलं तरी चालते, बेस्ट आहे ते. पण 15 पेक्षा मायनस मध्ये नका जाऊ तुम्ही. हे असते या पेपर मधून, या सराव पेपर मधून काय की कसं प्रॅक्टिस केला पाहिजे, किंवा आपण म्हणू शकतो काय की त्याचं अनालिसिस काय केलं पाहिजे. मग हे प्रॅक्टिस तुम्हाला इतकं कामी पडणार आहे मेन पेपर मध्ये, कारण की त्या ठिकाणी युद्धाची परिस्थिती असते, सगळीकडे धावपळ असते. तुम्ही जर आता घाम गाळलात तर युद्धाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला रक्त सांडण्याची गरज पडत नाही, कारण प्रॅक्टिस खूप जास्त केलेली आहे तुम्ही शांततेच्या काळामध्ये.
लक्षात ठेवा मित्रांनो की ही स्ट्रॅटेजी वापरा, सराव पेपर सोडत असताना ही स्ट्रॅटेजी वापरा. राठोड सरांनी जे काही सांगितलेलं आहे ही जी स्ट्रॅटेजी जेव्हा तुम्ही वापरसाल 100% तुम्हाला असं दिसेल की काय बाबा की आपण योग्य मार्गाने आहे. ओके, त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं अभ्यासाला वेळ निश्चित करा. जो काही तुम्ही फिजिकल साठी मैदानी चाचणीसाठी वेळ काढलेला आहे, जे काही 4 तास काढलेले आहे, 2-2 तास सकाळचे आणि संध्याकाळचे, तर मित्रांनो तुम्हाला मी पहिले सांगितलं तुमचे धागेदोरे जे काही तुम्ही टाइम देता त्यांना सध्या बंद ठेवा. फक्त 60 दिवस तिलाही म्हणायचं त्यालाही म्हणायचं समोरच्याला की तुझ्यासाठीच करत आहे मी हे, फक्त मला 60 दिवस दे. या 60 दिवसामध्ये तुम्हाला अभ्यासाचा वेळ निश्चित करायचा आहे. 4 तास तुमचे फिजिकल मध्ये गेले, त्याच्यामध्ये फ्रेश वगैरे होण्यासाठी आपण म्हणू शकतो 5 तास गेले बाबा, पण इथं तुम्हाला 8 तास अभ्यास करायचा आहे मित्रांनो. 4 तास काय मैदानी चाचणी आहे की नाही, किंवा मैदानी आपण म्हणू शकतो प्रॅक्टिस फिजिकल मैदानामध्ये असणार आहे तुम्ही. ओके, आणि तुम्हाला इथून 8 तास, ठीक आहे, 8 तास काय करायचं आहे, या 4 विषयाचा 2-2 तासांनी अभ्यास करायचा आहे. कोणताच विषय लहान समजणार नाही हे पहिले डोक्यामध्ये टाका. तुम्ही म्हणसाल की मराठीला मी समजा जर बघितलं सर मला माझ्यासाठी सोपं आहे तो, हो ठीक आहे सोपं वाटत आहे तुला, मार्क येत आहे 20+ मार्क येत आहे, ठीक आहे त्याला दे भाऊ 1च तास दे, पण त्याला वेळ दे. तू जर म्हणत असेल की वेळ देत नाही, ती पण म्हणते आहे दुसरा आहे वेळ देणार. लक्षात ठेव वेळ तुम्हाला द्यावाच लागणार आहे. इथं जर बघितलं अभ्यासाला तुम्हाला 8 तास द्यायचे, त्याच्यामध्ये 2-2 तासाचा स्लॉट असायला पाहिजे. जो विषय आपला वीक आहे त्याला 3 तास द्या, आणि जो विषय स्ट्रॉंग आहे त्याचं 1 तास कमी करा वाटलास, पण तुम्हाला या वेळी इथं अभ्यास करावा लागणार. अजून जर बघितलं तर याच्याबद्दल जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल की मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की 100% इथं 90+ तुम्हाला मार्क येणार, 90+ तुम्हाला मार्क येणार जर तुम्ही या स्ट्रॅटेजीने गेलात तर. पहिली गोष्ट टॉपिक वाचत असताना त्याच्यावरती पीआयक्यूज बघून घ्यायचं आहे की बाबा याच्यावरती मागच्या वर्षी जसं तुम्ही मराठीचं पुस्तक वाचत आहे, हा पुस्तकाच्या बाबतीत तुम्हाला सगळं सांगतो मी की मोरा वाळंबे सरांचं पुस्तक ज्याही विद्यार्थ्यांना थोडं अवघड वाटतो त्यांनी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाटत आहे. ज्यांना वाटते की बाबा मोरा वाळंबे सरचं पुस्तक जो आहे समजा तो मला समजतो व्यवस्थित, काहीच अडचण नाही सर, तो वाचा. दोन्ही पुस्तक बेस्ट आहे, फक्त एकच पुस्तक वाचा. नाही तर तुम्ही म्हणाल की सर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचतो त्याच्यानंतर मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वाचतो, काही गरज नाही, एकच वाचा. एक मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणत आहे की एकच पुस्तक वाचा, जुनच पुस्तक वाचा, त्याला हा काय वर्ण बदलणार नाही. आता 52 आहे तर 52च आहे, येत्या तुमच्याला काय सहज जर बघितलं 14 आहे तर 14च आहे, आता ते 15 झालेलं नाही. लक्षात ठेवायचं तुम्हाला की तो जो कंटेंट आहे तो तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की 15 नंबरच्या पेजवरती काय कोणता कंटेंट इथं दिलेला आहे, एवढं पाठ करून टाका. आणि जीके जीएस जर बघितलं तर अजून मी इथं कंटेंट घेऊन येणारच आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलाच असणार, कारण की सगळं जो कंटेंट आहे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला इथं मिळणार आहे या चॅनलवरती. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं अभ्यासक्रम, सराव पेपर, अभ्यास वेळ निश्चित करायचा आहे तुम्हाला. हे एवढं जे काही मी बोललो आहे हे तुमच्या भविष्यासाठी बोललोय मित्रांनो. तुम्हाला 90+ मार्क कसे येतील याच्यासाठी बोललो आहे. अजून मी कोणता तुम्हाला जे काही मनामध्ये डाऊट असतील मला एक कमेंट बॉक्स मध्ये टाका की सर हा टॉपिक आम्हाला अवघड जातो, या टॉपिकवरती तुम्ही लेक्चर घ्यायला पाहिजे. 100% तो लेक्चर आपण दुसऱ्या दिवशी घेऊन येणार तुमच्यासाठी. ओके चालेल, काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. आता इथं तुमची रजा घेतो मी, थांबावं लागेल मला. आणि जर बघितलं या स्ट्रॅटेजीने जर तुम्ही गेलात तर 100% तुम्हाला 90+ तिथं मार्क मिळणार आहे. ओके, अभ्यास चालू ठेवा मित्रांनो, कॉन्फिडन्स कमी नका होऊ देऊ. दिवस अजून जर बघितलं तर आहे भरपूर दिवस आहे. 2 महिने म्हणजे जर बघितलं तिथे 2 वेळेस तुम्ही पोलीस भरतीचे क्रॅक करू शकता. लक्षात ठेवा 2 महिने आहे, लोक एका महिन्यामध्ये सगळं काढून टाकतात. येते तुमच्या लक्षामध्ये. चला इथे थांबतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.